राष्ट्रवादीचा जाहीरनामा प्रसिद्ध. मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्यात यावा, तसंच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्या, जाहीरनाम्यातून मागणी. नवनीत राणांना उमेदवारी देऊन मी मोठी चूक केली, ती चूक आता दुरुस्त करायची आहे. शरद पवारांचा नवनीत राणांवर निशाणा. जवाहरलाल नेहरूंचं योगदान मोदी नाकारू शकत नाही. मोदींनी जनतेसाठी काय केलं हे सांगावं. शरद पवारांचे मोदींवर टीकेचे बाण. लोकसभेनंतर केजरीवाल यांच्यासारखी माझ्यावर कारवाई होईल, लोकसभा होऊ द्या, तुझ्याकडे बघूच, अशा धमक्या येत असल्याच्या रोहित पवार यांचा मोठा गौप्यस्फोट. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार ओमराजे निंबाळकर आणि अर्चना पाटलांना निवडणूक आयोगाची नोटीस. आचारसंहिता भंगाचा ठपका ठेवत सबळ पुरावे सादर करण्याचे आदेश. निवडणूक आयोग भाजपची शाखा झाली आहे. नमो नमो चालतं, पण जय भवानी चालत नाही. निवडणूक आयोगाच्या नोटिशीवर राऊतांचा हल्लाबोल. महायुतीमध्ये जागा वाटपाचा तिढा कायम. नाशिक ठाणे लोकसभेबाबत पेच कायम. दक्षिण मुंबईमध्ये भाजपकडून नव्या उमेदवाराची चाचपणी. कुशाल पाटील काँग्रेस नेत्यांच्या समजुतीनंतर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शक्यता. अर्ज मागे घेतल्यास संजय काका पाटील विरुद्ध चंद्रहार पाटलांमध्ये होणार लढत. फडणवीसांसह भाजपच्या नेत्यांना अटक करण्याचा कट होता, तर शेलार महाजन दरेकरांना अटक करण्याचं षडयंत्र. इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा गौप्यस्फोट. पंकजा मुंडे महायुतीकडून बीड लोकसभेसाठी 24 तारखेला भरणार उमेदवारी अर्ज. बीडमध्ये बजरंग सोनवणे विरुद्ध पंकजा मुंडे होणार लढत. सुजय विखे सदाशिव लोखंडेंसाठी अहमदनगरमध्ये महायुतीचं शक्ती प्रदर्शन. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर शहरामध्ये मुख्यमंत्री शिंदे फडणवीस रोड शोमध्ये सहभागी. महादेव जानकर मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये उद्या दाखल करणार उमेदवारी अर्ज. तर अर्ज दाखल केल्यानंतर पाथरीमध्ये जाहीर सभेचं आयोजन. पुण्याचे महायुतीचे दोन्ही उमेदवार गुरुवारी अर्ज भरणार. मुरलीधर मोहोळ, शिवाजीराव आढळराव शक्ती प्रदर्शन करत भरणार एकत्रित अर्ज. शरद पवार उद्धव ठाकरे आज वर्ध्यात. मवियाचे उमेदवार अमर काळेंसाठी घेणार प्रचार सभा. हिंगणघाटमधील टाका ग्राउंडवर होणार सभा. राऊतांची वक्तव्य मनोरुग्ण व्यक्तीसारखी. राऊतांना मनोरुग्णालयामध्ये दाखल करण्याची गरज. मनसे प्रवक्ते गजानन काळेंचा राऊतांवर हल्लाबोल. धैर्यशील मोहिते पाटलांसाठी शरद पवार मैदानात. 24 एप्रिल ते 2 मे शरद पवार माढा मतदारसंघाच्या दौऱ्यावर. पवार 5 दिवसात घेणार 6 प्रचार सभा. बळवंत वानखेडेंच्या प्रचारासाठी मविया नेते मैदानात. अमरावतीमध्ये होणार सभा. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये प्रियंका गांधी पुणे दौऱ्यावर. पुणे जिल्ह्यातील 4 लोकसभा मतदारसंघासाठी मवियाच्या समर्थनार्थ प्रियंका गांधींचा दौरा. मनसेचे कार्यकर्ते तन आणि मनानं तुमचं काम करतील, तुम्ही फक्त रसद पुरवा. मनसे नेते बाळा नांदगावकर यांची महायुतीकडे मागणी. काँग्रेसनं ठरवलं असतं तर TN शेषन सारख्या निवडणूक आयुक्तांना बाजूला केलं असतं. वेगवेगळे डाव टाकून निवडणूक जिंकण्याचा भाजपचा प्रयत्न. संजय जाधवांचे भाजपवर आरोप. संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील चित्रपट वादाच्या भोवऱ्या. सेन्सॉर बोर्डकडून रिलीजची तारीख बदलण्याच्या सूचना. 26 एप्रिलला होणार होता चित्रपट रिलीज. अभिनेता चिन्मय मांडलेकरचा यापुढे शिवरायांची भूमिका न करण्याचा निर्णय. मुलाचं नाव जहांगीर ठेवल्यानं ट्रोलिंगला कंटाळून घेतला निर्णय. नाशिकमध्ये कांदा लिलाव आजपासून सुरळीत होणार. खासगी जागेमध्ये कांदा लिलाव सुरू केल्यानं उत्पन्न होतं बुडीत. आज विजयाची लय राखण्याचा मुंबईचा प्रयत्न. अग्रस्थानी असलेल्या राजस्थान रॉयल्सचे मुंबई इंडियन्स समोर असणार आव्हान. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.